नोकरी व्यवसायानुसार कोणत्या ग्रहाचे उपाय करावेत जेणेकरून आपली नोकरीत किंवा व्यवसायात उत्तम प्रगती होईल? या सिरीजचा आज आपण दुसरा व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्यामध्ये आपण पाहणारे व्यवसाय आहेत ते म्हणजे तुमचा जर का नोकरी किंवा व्यवसाय सावकारीचा असेल, तुम्ही भांडवलदार असाल, तुम्ही बँकर्स असाल, चैनीच्या शोभेच्या स्त्रियांच्या वस्तूशी संबंधित तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल, सौंदर्य प्रसाधने, सुवासिक तेल, अत्तर, याचबरोबर ज्वेलरी विकणे, स्टॉक ब्रोकर्स, कॅशियर्स, खजिनदार, शेतकरी, माळी, नर्सरी मालक, फुलवाले, संगीतकार, नट, गायक, नर्तक, वाद्यवादक, सिनेमा याचबरोबर नाटक यांच्याशी संबंधित व्यवसाय, शिंपी, चित्रकार, पेंटर, नक्षीकाम करणारे, फोटोग्राफर्स, शिल्पकार, शिल्पशास्त्रज्ञ, वाहनाचे मालक, साहित्यिक, नाटककार, कवी, रबर, अभ्रक, प्लास्टिक, तांदूळ यांच्यापासून निर्माण होणारे प्रोडक्ट्स, कापूस, सिल्क, साखर, काच, फर्निचर या संबंधित जर का तुम्ही नोकरी व्यवसाय करत असाल तर तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाचे उपाय करणे गरजेचे असते. आता आपण पाहूयात की शुक्र या ग्रहाचे काय उपाय आहेत. आता हे पाहतोय आपण ते शुक्र ग्रहाचे उपाय आहेत. आता यात सगळ्यात प्रथम दिलेला उपाय आहे तो म्हणजे देवीची उपासना करावी. दुसरा उपाय आहे तो म्हणजे शुक्रवारी उपवास करावा. तिसरा उपाय आहे शुक्राचे हिरा किंवा ओपल हे रत्न धारण करावे. त्यानंतर शुक्र ग्रहाचा मंत्र आहे त्याचा तुम्ही जप करू शकता किंवा तो मंत्र ऐकू शकता. यानंतरचा उपाय आहे दर शुक्रवारी आग्नेय दिशेस थोडे तांदूळ अंगणात टाकावेत म्हणजे पक्ष्यांना खाऊ घालावेत. यानंतरचा उपाय आहे दही तांदूळ याचा तुम्ही आहारात वापर करावा जेणेकरून तुमचा शुक्र ग्रह हा पॉझिटिव्ह होईल, स्ट्रॉंग होईल व त्याची मदत आता डिस्कस केलेला व्यवसाय संबंधित तुमचा नोकरी व्यवसाय तुमचा त्याच्याशी संबंधित असेल तर तुमची त्यात चांगली ग्रोथ होईल. त्यानंतरचा उपाय आहे तो देवी महात्म्य महालक्ष्मी अष्टकम वाचणे. महालक्ष्मी अष्टकम याचे अतिशय चांगले असे इफेक्ट आहेत. तुम्ही जर का हे महालक्ष्मी अष्टकम रोजच्या रोज वाचत असाल तर नक्कीच तुमच्यावर लक्ष्मीचा चांगला कृपा आशीर्वाद होतो व तुमच्या घरी चांगला पैसा येताना व स्थिर होताना दिसतो. यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे शुक्र गायत्री मंत्र म्हणावा किंवा ऐकावा. गाईला तांदूळ खाऊ घालावेत किंवा देवीच्या मंदिरात ठेवावेत. थोडे तांदूळ तुम्ही देशी गायला खाऊ घालू शकता किंवा देवीचे मंदिर जवळपास तुमच्या इथं असेल तर त्या ठिकाणी ठेवू शकता. यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे पत्नीला रोज आदरपूर्वक नमस्कार करावा. आता हा उपाय त्याच्या मागचं कारण म्हणजे पत्नी म्हणजे एक लक्ष्मीच असते, त्यामुळे तिला जर का तुम्ही व्यवस्थित रिस्पेक्ट दिला तर तुमच्यावर चांगला धनवर्षाव होतो, तुमच्या घरात चांगला पैसा येतो व त्याचा वाढ होताना दिसते. यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे आग्नेय दिशेस नमस्कार करावा कारण आग्नेय दिशा ही शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली येते. यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे चांदी धातूचा वापर करावा. गुलाबी रंगाचे कपडे वापरावेत किंवा रुमाल जवळ ठेवावा कारण हा रंग शुक्र ग्रहाशी निगडित आहे. सुवासिक अत्तरे, सेंट यांचा वापर करावा. गुलाबजल, इलायची, पांढरे फूल आंघोळीच्या पाण्यात टाकून अशा पाण्याने तुम्ही आंघोळ करावी म्हणजे शुक्र ग्रहाचे गुणधर्म वाढून तुमची त्यात उत्तम प्रगती होताना दिसेल व शुक्र ग्रहाचे बळ हे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल. त्यानंतर शुक्र यंत्राची पूजा करावी, ते आपल्या जवळ ठेवावे. गाणी ऐकावीत व कलेमध्ये वेळ घालवावा. हा एक शुक्र ग्रहाचा अतिशय चांगला उपाय आहे. ज्यावेळी तुम्ही एखादं म्युझिक ऐकता किंवा तुम्हाला जे आवडती त्या कलेमध्ये तुमचा वेळ घालवता त्यावेळी शुक्र ग्रह स्ट्रॉंग बलवान बनतो व तुम्हाला आत्ता डिस्कस केलेल्या नोकरी व्यवसायात
उत्तम अशी प्रगती होताना दिसते. यामुळे आमचे येणारे जे व्हिडिओज असतील ते तुम्ही रोजच्या रोज पहा व त्यामध्ये तुमचा कोणता व्यवसाय येईल तो लक्षात ठेवा व त्या व्यवसायाला अनुसरून आम्ही कोणत्या ग्रहाचे उपाय सांगत आहेत ते उपाय तुम्ही करायला सुरुवात करा व बघा की तुमच्या आयुष्यात एक आमूलाग्र असा बदल घडेल व तुम्हाला हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत यश मिळताना दिसेल. तुम्हाला जर का तुमचे घर दाखवायचे असेल, वास्तू व्हिजिट आमची हवी असेल, तुम्हाला ज्योतिष मार्गदर्शन हवे असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आमचा नंबर आहे 9763975269. थँक्यू.